आपल्या 6व्या पाठात म्हणजे ज्याचं नाव आहे कंपोजिशन ऑफ मॅटर याला सुरुवात करतोय. यापूर्वी आपण इनसाइड ॲटम हा जो काही पाठ आहे तो व्यवस्थितपणे समजून घेतला होता. आय होप तुम्ही सर्वांनी तो पाहिला असावा, त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास सुद्धा केला असावा. तर आता यामध्ये बघा कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे काय तर घटक. घटक म्हणजे काय आता किंवा मॅटर काय असतं असे बरेचसे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या चॅप्टरच्या नावापासूनच आपण सुरुवात करतोय, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. तर बघा कंपोजिशन म्हणजे घटक. उदाहरणामध्ये आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बरेचसे पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ बनवत असताना आपण वेगवेगळे घटक वापरतो. तर आपल्या सर्वांचं फेवरेट असं चहा. तर चहा बनवताना आपण कोणते कोणते कंपोजिशन्स वापरतो त्या ठिकाणी. तर चहा बनवत असताना आपण बरेचसे घटक वापरतो. फॉर एक्झाम्पल मिल्क आहे, शुगर आहे, टी पावडर आहे. त्याच पद्धतीने काय तर त्याला कधी कधी फ्लेवर आणण्यासाठी आपण इलायची किंवा मग आणखी काय वापरतो तर इलायची असेल किंवा ज्याला आपण अद्रक म्हणतो, तर हे पदार्थ वापरतो. आता हे त्या चहाचे काय झाले इन्ग्रेडियंट्स झाले, सामग्री झाली किंवा ज्याला आपण काय म्हणतो कंपोजिशन्स म्हणतो, घटक म्हणतो थोडक्यामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी घटक पाहिजे, पण कशाचे घटक पाहिजे आहे तर आपल्याला या ठिकाणी मॅटरचे जे काही घटक आहेत ते पाहिजे आहे. आता मॅटर काय असतो हाही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये, तर लक्ष द्या. मॅटर म्हणजे काय तर मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाईज स्पेस अँड हॅव इट्स ओन मास. मॅटर ही आपल्या आजूबाजूला असणारी एखादी वस्तू असू शकते जिला काय असतं स्वतःचं वस्तुमान असतं आणि जी काय करते जागा व्यापते. फॉर एक्झाम्पल आता हा पेन आहे बरोबर. मग हा पेन काय करतो याला स्वतःचं वस्तुमान आहे, याला आपण ज्या ठिकाणी ठेवलो तर तेवढी जागा व्यापते. मग हा काय झाला मॅटर झाला. फॉर एक्झाम्पल हा चष्मा आहे, तुमच्या हातामधला मोबाईल आहे किंवा तुमच्या हातामध्ये काय पीसी, तुम्ही लॅपटॉप समोर बसला असाल, पीसी समोर बसला असाल तर तो आहे. तर आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा वस्तू असतात. एव्हरीथिंग प्रत्येक अशी गोष्ट जिला काय आहे तर स्वतःचं वस्तुमान आहे आणि जी जागा व्यापते ती म्हणजेच काय तर मॅटर. तर तुम्हाला आपल्या चॅप्टरचं जो काही नाव असेल तर ते व्यवस्थितपणे समजलं असावं. तर चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया, पुढच्या भागाकडे वळूया. तर बघा सुरुवातीला लक्षात घ्या हा आपला या चॅप्टरचा पहिला पार्ट आहे. तर अशाच पद्धतीने नेक्स्ट जे काही पार्ट असतील ते सुद्धा आपण याचे जवळपास 3 पार्ट केलेले आहेत. 3 पार्ट केलेले आहेत. यामध्ये कारण असं आहे की या ठिकाणी आपल्याला बरेचसे वेगवेगळे संकल्पना येतील, कॉन्सेप्ट्स येतील आणि त्यामध्ये मग तुमचा गोंधळ होऊ शकतो आणि तो गोंधळ कमी करण्यासाठी आपण या पाठाचे 3 भाग केलेले आहेत. तर हा आपला पहिला इंट्रोडक्टरी भाग आहे. त्याच्यामध्ये आपण या पाठामध्ये काय काय पाहणार आहोत, कोणत्या कोणत्या गोष्टींबद्दल थोडक्यात पाहणार आहोत हे समजून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीलाच तुम्हाला कॅन यू रिकॉल आठवतं का तुम्हाला या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ते प्रश्न काय काय म्हणतात, त्या ठिकाणी काय काय विचारण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या आणि त्यांची जी काही उत्तरे असतील तर ते लिहिण्याचा प्रयत्न करा. फक्त आठवण्याचा तरी प्रयत्न करा. ओके. तर बघा तर प्रश्न काय आहे. सी हियर. पहिला प्रश्न बघा. व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरचे वेगवेगळे स्टेट्स कोणते आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न. व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम. तर बर्फ, पाणी आणि वाफ याच्यामध्ये काय फरक आहे, नेमकं काय डिफरन्स आहे. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ मॅटर कॉल्ड. मॅटरचे जे सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो. शेवटचा प्रश्न बघा. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. आता बघा या ठिकाणी स्टेट्स ऑफ मॅटर आणि टाइप्स ऑफ मॅटर हे दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो की मॅम व्हॉट इज मीन बाय स्टेट्स ऑफ मॅटर अँड व्हॉट इज मीन बाय टाइप्स ऑफ मॅटर. याच्यामध्ये खूप मोठी गफलत होते आणि ती गफलत करून घेऊ नका. तर आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देऊयात. तर बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर आर. वेगवेगळे मॅटरचे जे काही स्टेट्स आहेत ते कोणते कोणते आहेत. दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. ओके. त्यानंतर सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघा. देर इज डिफरन्स इन बिटवीन देअर स्टेट. त्यांच्या अवस्थांमध्ये काय आहे डिफरन्स आहे. तर इथे आपल्याला या ठिकाणी काय विचारण्यात आलेलं आहे की बर्फ आहे, पाणी आहे किंवा स्टीम आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो वाफ म्हणतो. तर याच्यामध्ये नेमका फरक काय तर याच्यामध्ये नेमका फरक हा स्टेटचा आहे
आहे ज्याला आपण काय म्हणतो, अवस्था म्हणतो. जे काही बर्फ आहे ते सॉलिड फॉर्म मध्ये असतं, वॉटर हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं आणि स्टीम हे गॅसेस फॉर्म मध्ये असतं. मग याच्यामध्ये फरक कशाचा आढळला आपल्याला, तर त्याच्या स्टेटचा आढळला. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघा. तिसरा प्रश्न असा आहे की मॅटरचं सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो. तर यापूर्वीच्या चॅप्टरमध्ये त्याबद्दल आपण इन डिटेल पाहिलेलं आहे. सो मॅटरचा जो काही सर्वात स्मॉलेस्ट पार्टिकल असतो त्याला आपण ॲटम म्हणतो. त्यानंतर ॲटम काय असतो, तर ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर विच इज इनडिव्हिजिबल. आणि जरी आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे फिजिकल किंवा केमिकल चेंजेस केले तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काय, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल होत नाही. त्याचे जे काही कॅरेक्टर्स असतात, त्याचे जे काही गुणधर्म असतात ते तसेच राहतात. त्याच्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुढे बघा, चौथा आहे दॅट इज देअर आर टाइप्स ऑफ मॅटर. आता तर मॅटरचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते म्हणजे कोणते कोणते, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. परत त्याच्यामध्ये आणखी काय होतात, प्रकार पडतात. आता याच्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. पण सुरुवातीला आजच्या पार्टमध्ये आपण जे काही मॅटरचे वेगवेगळे स्टेट्स आहेत ते समजून घेणार आहोत. त्याचे जे काही प्रॉपर्टीज असतील त्या सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर काळजीपूर्वक बघा. देअर आर 3 टाइप्स ऑफ स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या 3 अवस्था असतात. पहिली अवस्था आहे सॉलिड, ज्याला आपण काय म्हणतो, घनरूप. दुसरी अवस्था आहे लिक्विड, ज्याला आपण म्हणतो द्रव्यरूप. आणि शेवटची अवस्था आहे गॅसियस, ज्याला आपण म्हणतो वायू रूप. तर एखादा पदार्थ आहे, उदाहरणामध्ये घेऊया आपण वॉटर, पाणी. तर पाणी काय झाला, हा लिक्विड झाला. सॉलिड काय फॉर्म होईल त्याचा, तर आईस. आणि गॅसेस फॉर्म मध्ये काय होईल, तर स्टीम. तर अशा पद्धतीने प्रत्येक पदार्थाच्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे बघा. आता या ठिकाणी आपण काही उदाहरणं देऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सॉलिड काय, लिक्विड काय किंवा गॅसेस काय. बघा, कॅन्डल्स असतात आपल्या घरामध्ये, तर त्या कशामध्ये येतात, तर ते सॉलिड मध्ये येतात, बरोबर. त्याला जर आपण काय केलं, हीट केलं, तर त्याचं लिक्विड मध्ये म्हणजे वॅक्स मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्याचे गॅसेस मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. पण त्याला आपण कॅन्डल्सला जर हीट केलं तर त्याचं रूपांतर वॅक्स मध्ये निश्चितपणे होतं. तर असे बरेचसे पदार्थ आहेत ज्यांचे वेगवेगळे काय असतात, स्टेट्स असतात. आता बघा, आपल्या आजूबाजूला एअर आहे जी की आपल्याला दिसत नाही पण अनुभवता येते. तर ती जी काही हवा आहे ती कोणत्या फॉर्म मध्ये असते, कोणत्या स्टेट मध्ये असते, तर ती गॅसियस स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आता पुढे बघूया आपण. तर सुरुवातीला आपण सॉलिड बद्दल थोडक्यात माहिती मिळवायला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला काहीतरी पाहायला भेटते. सॉलिड मध्ये बरेचसे वेगवेगळ्या वस्तू येतात. या ठिकाणी आपण सॉलिड मध्ये एखादा प्लेट घेतला, एखाद्या मेटलचा, कोणताही मेटल असेल तो. मग त्याच्यामधले जे काही इनर पार्टिकल्स असतात ते कसे असतात, कॉम्पॅक्टली अरेंज असतात. म्हणजे खूप अगदी जवळ दाटीवाटीने बसवलेले असतात. आणि यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जागा, कुठल्याही प्रकारचा इंटरमॉलिक्युलर स्पेस. आता बघा, 2 वेगवेगळे मॉलिक्यूल आहेत, 2 आपण ॲटम म्हणूया, ठीक आहे. मॉलिक्यूल समजण्यापूर्वी आपण याला काय म्हणूया, ॲटम म्हणूया. आता हे 2 ॲटम आहेत, तर यांच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा स्पेस पाहायला भेटतोय का, नाही भेटत. तर देर इज नो ॲटॉमिक स्पेस. आता याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा ॲटम मधला स्पेस आपल्याला पाहायला भेटतोय का, भेटत नाहीये. म्हणून त्याचे एक कॅरेक्टरिस्टिक्स असं येईल की या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारचा स्पेस पाहायला भेटत नाही. पहिला मुद्दा लक्षात घ्या, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत हे सर्व मुद्दे, त्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष द्या. द पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर व्हेरी क्लोज टू ईच अदर अँड व्हायब्रेट ॲट फिक्स्ड पोझिशन्स. आता हे जे काही सॉलिड्स आहेत त्यांचे जे काही पार्टिकल्स आहेत ते काय असतात, खूप क्लोज असतात एकमेकांच्या. आणि त्यामुळेच ते काय होतात, एका फिक्स्ड पोझिशनला काय होतात, तर व्हायब्रेट होतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपले बरेचसे फ्रेंड्स असतात, बरोबर. पण आपले काही क्लोज फ्रेंड्स असतात ज्यांना आपले म्हणजे जवळपास आपण त्यांच्याशी सर्व शेअर करतो. मग तशाच पद्धतीने हे जे काही पार्टिकल्स असतात सॉलिडचे ते सुद्धा काय असतात, एकमेकांशी खूप क्लोज असतात. आणि ते क्लोज असल्यामुळेच ते काय असतात, तर रिजिड असतात, घट्ट असतात. त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघा. आता ड्यू टू दिस
solid get properties like definite shape and volume and also high density and non-compressibility. तर यामुळेच हे जे काही सॉलिड्स आहेत तर त्यांना काय मिळते, एक प्रॉपर्टीज भेटतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर वैशिष्ट्य भेटतात, जशा पद्धतीने की त्यांना एक प्रकारचं काय भेटतो, डेफिनाइट शेप भेटतो, म्हणजे त्यांना विशिष्ट प्रकारचा आकार असतो. उदाहरणामध्ये बघा, आपला पेन आहे हा, तर या पेनला विशिष्ट प्रकारचा आकार आहे, तर त्या आकारावरून आपण सहज ओळखतो. लॉक असेल, अम्ब्रेला असेल किंवा मग इतर जे काही वेगवेगळ्या आपल्या घरामध्ये आढळणाऱ्या वस्तू असतात, मोबाईल असेल किंवा मग वॉच असेल, तर प्रत्येकाला आपला डेफिनाइट असा काय असतो, शेप असतो. हे सर्व काय आहेत, मग हे सर्व सॉलिड आहेत. त्यांना स्वतःचा व्हॉल्यूम पण असतो, हाय डेन्सिटी असते, घनता सुद्धा असते आणि ते नॉन कॉम्प्रेसिबिलिटी असते. नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे बघा, समजा उदाहरणामध्ये एखादा पदार्थ आहे, एखादा सॉलिड सबस्टन्स आहे, त्याच्यावरती काय केलं, तर त्याच्यावरती आपण प्रेशर अप्लाय केला एका लिमिट पर्यंत, पण त्याचा जो काही आकार आहे तो बदललाच नाही, तर याला आपण काय म्हणतो, नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो. जर समजा चॉक आहे, त्याला आपण थोडंसं प्रेशर लावला, पण त्या चॉकचे तुकडे होतील का, होणार नाही. पण आपण जर आपल्या बियॉन्ड लिमिट जर त्याच्यावरती प्रेशर लावला, तर त्याचे अर्थातच काय होतील, तुकडे होतील. आणि हे जे काही तुकडे आहेत, तर यावरून आपल्याला समजतं की तो जो काही सबस्टन्स आहे तो कसा आहे, कॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करून त्याला मोडू शकतो किंवा त्याला तोडू शकतो, अशा पद्धतीचा आहे. त्यानंतर पुढे बघा आता, तर तुम्हाला सॉलिडच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील वेगवेगळ्या, त्या समजल्या का, आय होप सो. आता बघा, याच्या थोड्याच प्रॉपर्टीज आपल्याला देण्यात आलेल्या होत्या, पण काही प्रॉपर्टीज आपण स्वतः लक्षात घेऊया, म्हणजे आपल्याला जर तुम्हाला सॉलिडच्या प्रॉपर्टीज समजल्या, तर त्याच्याच अपोजिट प्रॉपर्टीज कशाच्या असतील, लिक्विडच्या असतील, आणि त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळ्या प्रॉपर्टीज या गॅसेसच्या असतील, त्यामुळे थोडंसं जास्त लक्ष द्या. तर आता हे जे काही इंटर पार्टिकल आहे, तर त्याच्यामधलं डिस्टन्स फार कमी असतं. सो तुम्ही या ठिकाणी असाही पॉइंट लिहू शकता, दॅट इज देर इज नो इंटर ॲटॉमिक स्पेस. दोन ॲटमच्या मध्ये आपल्याला स्पेस दिसतोय का, आहे, पण तो फार कमी आहे, निग्लिजिबल आहे, त्यामुळे आपण तो कन्सिडर करत नाही, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, हे जे काही ॲटम्स आहेत ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्यामुळे जे काही सॉलिड्स आहेत त्यांना डिफरंट प्रकारचा शेप भेटतो. त्याच्यामध्ये खूप काय असतात, ते स्ट्रॉंग असतात, रिजिड असतात. रिजिड म्हणजे काय, टणक असतात, घट्ट असतात. त्याच्यावरती जर आपण विशिष्ट प्रकारचा जो काही बल आहे तो अप्लाय केला, तरच ते काय होतात, ब्रोक होतात, मोडतात किंवा तुटतात, नाहीतर त्यांचा जो काही डेफिनाइट शेप आहे ते कधीही काय करत नाही, तर तो बदलत नाही. त्यानंतर नेक्स्ट स्टेट बघा, आता नेक्स्ट स्टेट आहे दॅट इज लिक्विड. आता लिक्विड बद्दल आपण पाहूया. तर लिक्विडचे जे काही पार्टिकल्स आहेत, जे काही ॲटम्स आहेत, त्यांच्यामध्ये थोडंसं जास्त स्पेस असतो, मीडियम टाईपचे काय असते, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असते. बघा, द स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट. ती मॉडरेट असते म्हणजे काय, मीडियम असते, मध्यम स्वरूपाची असते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट, इन द लिक्विड स्टेट, though it is not strong enough to fix the particles in definite position, it is strong enough to hold them together. आता हे जे काही लिक्विड्स आहेत, त्यांचे जे काही पार्टिकल्स असतील ते जरी एका फिक्स पोझिशनमध्ये नसतात किंवा त्याच्यामध्ये काय, जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो मॉडरेट प्रमाणात असतो, म्हणूनच त्यांना स्वतःचं डेफिनाइट पोझिशन, डेफिनाइट शेप आपल्याला पाहायला मिळत नाही. तर जे काही लिक्विड्स आहेत त्यांना डेफिनाइट शेप असतो का, नाही. तर लिक्विड्सला आपण ज्या कंटेनरमध्ये ठेवलं, ज्या भांड्यामध्ये ठेवलं, त्याचा आकार ते देतात. लिक्विड्समध्ये काय काय येतात, वॉटर आहेत, वेगवेगळे फ्युम्स आहेत, ऑइल्स आहेत, घी आहे, तर हे सर्व कशामध्ये येतात, ज्युसेस आहेत, तर हे सर्व लिक्विड्समध्ये येतात. फॉर एक्झाम्पल बघा, एखादी बॉटल आहे आणि त्या बॉटलमध्ये आपण पाणी ठेवलं, तर त्या ठिकाणी त्या बॉटलचा जो काही शेप असेल ती बॉटल घेते. त्यामुळे लिक्विड्सला काय, तर स्वतःचा आकार नाही. याचाच परिणाम म्हणून काय, तर लिक्विड्सला त्यांचा डेफिनाइट व्हॉल्यूम मात्र आहे. नेक्स्ट बघा, however they have fluidity and their shape is not defined but changes in accordance with the container.
त्यांच्याकडे फ्लुइडिटीची प्रॉपर्टी आहे, म्हणजे त्यांच्याकडे काय मिळते, प्रवाहता आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या फ्लुइडिटी प्रॉपर्टीमुळेच काय होतं, तर आपल्या घरामधले जे काही पाईपलाईन्स आहेत तर त्या पाईपलाईन्स मध्ये काय आलेले पाहायला मिळतात, आपल्याला पाणी आलेलं पाहायला मिळतं. फ्लुइडिटी म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाणं यालाच आपण फ्लुइडिटी म्हणतो. तर त्याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे म्हणूनच आपल्याला घरामध्ये सहज पाणी उपलब्ध होतं. त्यानंतर तिसरी स्टेट आहे दॅट इज गॅसियस स्टेट. आता याच्यामध्ये मात्र जे काही मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये खूप मोठा स्पेस असतो. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज व्हेरी बिग इन गॅसेस. गॅसेसमध्ये हा जो काही फोर्स आहे तो कसा असतो, खूप वीक असतो. त्यानंतर बघा, therefore the constituent particles of gases move freely and occupy all the available space. तर जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत गॅसेसचे ते काय होतात, फ्रीली मूव्ह करतात आणि जी काही जागा अवेलेबल आहे, जी काही स्पेस अवेलेबल आहे त्या ठिकाणी ते स्वतःची जागा व्यापतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, कॉन्सिक्वेंटली गॅसेस हॅव नायदर डेफिनाइट शेप नॉर डेफिनाइट व्हॉल्यूम. आणि त्याचाच परिणाम म्हणून काय, तर जे काही गॅसेस आहेत तर त्यांना डेफिनाइट शेप पण नाही आणि डेफिनाइट काय नाही, व्हॉल्यूम सुद्धा नाही. त्यानंतर आता बघा, त्यांच्यामध्ये ज्या ज्या काही प्रॉपर्टीज आढळतात तर त्या थोडक्यामध्ये या टेबलमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फिजिकल स्टेट ऑफ मॅटर काय आहे, त्याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे, रिजिडिटी, प्लास्टिसिटी आणि इलास्टिसिटी. हे काय काय असतं हे आपण समजून घेऊया. वेट, थोडंसं पेशन्स ठेवा. व्हॉल्यूम आहे, शेप्स, कॉम्प्रेसिबिलिटी, इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो आणि पार्टिकल्स मधला डिस्टन्स कसा असतो हेही आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगायचं आहे. फिजिकल स्टेट ऑफ मॅटर मध्ये सुरुवातीला आपण घेणार आहोत सॉलिड. तर सॉलिड कसे असतात पहा, रिजिड असतात, त्यांच्यामध्ये प्लास्टिसिटी असते. व्हॉट इज मीन बाय प्लास्टिसिटी, तर त्यांच्याकडे एक फिक्स असा शेप असतो आणि तो शेप एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला बदलत नाही, यालाच आपण प्लास्टिसिटी म्हणतो. पण काही जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत तर त्यांच्यामध्ये इलास्टिसिटी सुद्धा आढळते, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडीशी स्ट्रेचेबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा व्हॉल्यूम कसा आहे, डेफिनाइट आहे. शेप सुद्धा कसा असतो, डेफिनाइट असतो. कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, नेग्लिजिबल आहे, म्हणजे आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्यांच्या आकारामध्ये बदल होण्याची शक्यता किती असते, तर फार कमी असते. ह्याचा जो काही इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो तो कसा असतो, खूप स्ट्रॉंग असतो, म्हणजे ते एकमेकांकडे काय होतात, तर एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, ते एकमेकांच्या खूप क्लोज असतात. जे काही डिस्टन्स आहे त्या पार्टिकल्स मधलं ते कसं असतं, मिनिमम असतं, कमीत कमी असतं. त्यानंतर दुसरं फिजिकल स्टेट ऑफ मॅटर काय आहे, लिक्विड. तर याच्यामध्ये काय येतं, तर याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी आहे, याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे, म्हणजे प्रवाहता आहे, म्हणजे एका ठिकाणावरून ते दुसऱ्या ठिकाणी जातं. व्हॉल्यूम कसा आहे, डेफिनाइट आहे. बट शेप कसा आहे, इनडेफिनाइट आहे, कारण ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विडला ठेवतो त्या कंटेनरचा शेप हे लिक्विड्स घेत असतात. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी कशी आहे, खूप कमी आहे, व्हेरी स्मॉल. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे असतात, तर मॉडरेट अमाउंट मध्ये असतात. आणि लास्टली त्या पार्टिकल्स मधलं डिस्टन्स कसं असतं, तर मॉडरेट असतं, म्हणजे खूप म्हणजे मीडियम टाईपचं असतं थोडक्यामध्ये. लास्ट आहे गॅसियस स्टेट. आता हे जो काही गॅसियस स्टेट आहे याच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी असते, दॅट इज फ्लुइडिटी. व्हॉल्यूम काय आहे, इनडेफिनाइट आहे, म्हणजे फिक्स असा व्हॉल्यूम असतो का, तर नाही, फिक्स असा व्हॉल्यूम या ठिकाणी नसतो. शेप कसा आहे, इनडेफिनाइट आहे, शेप सुद्धा फिक्स नसतो. कॉम्प्रेसिबिलिटी कशी असते, खूप हाय असते. इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो, खूप वीक असतो. अँड लास्टली या दोन पार्टिकल्स मध्ये जे काही डिस्टन्स असेल ते कसं असतं, खूप लार्ज असतं. तर अशा पद्धतीने त्यांच्यामधला ज्या काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात होते ते थोडक्यामध्ये आपण पाहिलेले आहे, त्याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण इन डिटेल समजून घेतलेलं आहे. आता यानंतरचा जो काही पुढचा भाग असेल, सेकंड पार्ट, त्याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ मॅटर पाहणार आहोत. मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं कशामध्ये, तर स्टेट ऑफ मॅटर अँड टाइप्स ऑफ मॅटर मध्ये. स्टेट म्हणजे काय, तर अवस्था. एखादा पदार्थ कोणत्या अवस्थेमध्ये आढळतो, तो सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅसियस आहे, हे काय झाले तर त्याच्या स्टेट्स झाल्या. आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर पुढच्या भागामध्ये आपण त्याचे टाइप्स पाहणार आहोत. तर ते आपण पाहूया, पण त्यासाठी आपल्याला या भागामध्ये थांबावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही पहिला भाग होता, पार्ट फर्स्ट होता,
तो संपतो. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करा किंवा मग जो काही आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करून विचारू शकता. त्याच पद्धतीने आपले बरेचसे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर त्याचे सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तशाच पद्धतीने बघा, आता या पुढचे जे काही पार्ट्स असतील किंवा या पूर्वीचे जे काही चॅप्टर्स आहेत तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 8th स्टँडर्ड सायन्स या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील तर ते पहा, त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. So friends, we will stop here. We will meet again in the next session. Bye bye guys. Take care. See you again later in next session.